नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयला घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं, आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचलं. तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट, ज्याच्या अनुसार आता इथून 30 नोव्हेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट, ज्याच्या अनुसार आता 30 नोव्हेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव. पण इथं प्रश्न उपस्थित झाला की इथून 30 नोव्हेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव. जसा हा प्रश्न तुम्हाला पडलाय तसाच हा प्रश्न मला सुद्धा पडलाय. भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की इथून 30 नोव्हेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कांद्याचे बाजारभाव. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर. जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक जो कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की इथून 30 नोव्हेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कांद्याचे बाजारभाव. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची बाजारभाव पातळी आहे ती दिवाळी संपल्यानंतर थोडी सुधारताना दिसली. जो कांद्याचा बाजारभाव हा दिवाळीत व दिवाळीच्या अगोदर 1200 ते 1600 रुपये प्रति क्विंटल होता, तो सध्या सुधारून वधारून आपल्याला जो आहे तर हा 1300 ते 1800 रुपये प्रति क्विंटल सरासरी दिसत आहे. काही बाजार समित्यांमध्ये ही बाजारभाव पातळी 2000 च्या आसपास सुद्धा पोहोचली आहे. आता इथून 30 नोव्हेंबर पर्यंतचा विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की नोव्हेंबर महिना हा कांद्याच्या बाजारभावासाठी अत्यंत पोषक आहे. नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% वाढणार. त्याच्या मागची कारणे प्रथम सांगतो. तर लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्यात भारतातून बाहेरील देशांना कांद्याची निर्यात प्रचंड वाढणार आहे. नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा वापर प्रचंड वाढणार आहे. आणि दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की यंदा खरीप हंगामातील कांदा उत्पादन रेकॉर्ड नीचांकी स्तरावर आहे. याच्यामुळे स्वाभाविक आहे की आपल्याला या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात मागणी व पुरवठ्यात गॅप दिसणार आहे. शिवाय 11 नोव्हेंबरला बिहारच्या निवडणुका सुद्धा संपणार आहेत. म्हणजे जे काही किंतु परंतु ते सगळं समाप्त होणार आहे आणि याच्यामुळे आपल्याला 30 नोव्हेंबर पर्यंत बाजारभाव हा पक्का सुधारताना आणि वधारताना दिसणार आहे. प्रश्न एवढाच आहे की किती वाढणार, तर याचं उत्तर एवढंच आहे की कांदा बाजारभाव हा 2500 पार जाण्याची दाट शक्यता आहे आणि अनुकूल परिस्थिती आली तर कांदा भाव 3000 पार सुद्धा 30 तारखेपर्यंत पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको. राहिला प्रश्न विक्रीचा, तर मग तुम्हाला सल्ला देतो की 15 नोव्हेंबर नंतरच कांदा विक्री करा, ज्यामुळे तुम्हाला एक ठीकठाक 500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतची तरी तेजी किंवा फायदा 100% होताना दिसून येईल. तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट व आपल्या प्रश्नाचं उत्तर की 30 नोव्हेंबर पर्यंत देशात कसे राहणार कांदा बाजारभाव. ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनवर लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असणार लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा.
चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो. या ठिकाणी आता सतत तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो. खूप खूप आभार.